सध्या संपूर्ण देशाचं लक्ष अयोध्येवर आहे, कारण अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेची जय्यत तयारी सुरू झालेली आहे। अयोध्येतील प्रभू राम मंदिराची पहिली झलक साम टीव्हीवर आपण पाहत आहात आणि 15 जानेवारीला रामलल्ला गर्भगृहामध्ये विराजमान होणार आहेत, तर मुख्य प्राणप्रतिष्ठा सोहळा हा 22 जानेवारीला होणार आहे। तर सध्या आपण थेट दृश्य पाहतोय साम टीव्हीवरती। अयोध्येत आता रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेची जय्यत तयारी सुरू आहे। संपूर्ण देशाला आता रामलल्लाचं दर्शन घेण्याचेच वेध लागलेले आहेत आणि अयोध्येतील प्रभू राम मंदिराची पहिली झलक आपण साम टीव्हीवर पाहताय। 15 जानेवारीला रामलल्ला हे गर्भगृहामध्ये विराजमान होणार आहेत, तर मुख्य प्राणप्रतिष्ठा सोहळा हा 22 जानेवारीला होणार आहे। इथला आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांनी। ज्या क्षणाची संपूर्ण देशवासी आतुरतेने वाट पाहत आहेत तो क्षण आता आलेला आहे। खरं तर 22 जानेवारीला जरी राम मंदिराचं उद्घाटन होणार असलं तरी त्यापूर्वीच साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी ही राम मंदिराची दृश्य जी आहेत ती साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी खरं तर आपण दाखवत आहोत। हे एक्सक्लुझिव्ह दृश्य आहे सगळी साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी। आपण पूर्ण बघू शकतो की राम मंदिराचं काम जे आहे ते कशा पद्धतीने सुरू आहे। ही संपूर्ण राम मंदिराची इमारत आहे ती 3 मजल्याची इमारत आहे, पण ह्या इमारतीचं काम पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस संपूर्ण कारागीर जे आहेत ते झटत असल्याचं आपल्याला बघायला मिळते। पहिल्या मजल्याचं काम जे आहे ते पूर्ण झालेलं आहे, दुसऱ्या मजल्याचं काम देखील अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि त्यानंतर कारागिरांकडनं पूर्णपणे हे लवकरात लवकर 22 जानेवारीच्या अगोदर हे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न जो आहे तो केला जात आहे आणि त्याच अनुषंगानं ही सगळी कामं जी आहेत ते सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळते। खूप VIP लोकांना या सोहळ्याचं निमंत्रण दिलं गेलेलं आहे, ते सगळे लोक जे आहेत ती या ठिकाणी येणार आहेत। पण असं असताना देखील आताच आपण जर बघितलं तर काम जे आहे ते अगदी अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि त्यामुळं सगळ्यांना उत्सुकता जी आहे ती राम मंदिर नेमकं कधी उघडतं आणि रामलल्लाचं दर्शन घेण्याचा भाविकांना कधी नेमकं संधी मिळते, या सगळ्याची उत्सुकता जी आहे ते संपूर्ण भारतवासियांना असल्याचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। कॅमेरामन राजीव गौतम मी प्रमोद जगताप, साम टीव्ही न्यूज, राम मंदिर, अयोध्या। तर आपण थेट साम टीव्हीवर दृश्य पाहतोय अयोध्येतून। अयोध्येतील श्रीराम मंदिराची पहिली झलक, एक्सक्लुझिव्ह पहिली झलक ही आपण साम टीव्हीवर पाहतोय। कशा पद्धतीनं श्रीरामाचं मंदिर हे उभारलं जात आहे, अगदी मोठ्या संख्येने इथे कारागीर सुद्धा काम करतायत आणि आता या मंदिराच्या उभारणीनंतर 15 जानेवारीला गर्भगृहामध्ये श्रीरामाच्या मूर्तीची ही स्थापना होईल आणि 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा होईल। यानंतर आपण थेट चर्चा करणार आहोत आमचे प्रतिनिधी जे अयोध्येत असून आपल्याला संपूर्ण माहिती देत आहेत, त्यांच्याशी आपण थेट चर्चा करूयात। प्रमोद, आपण थेट साम टीव्हीवर सध्या पाहतोय, कशा पद्धतीने अयोध्येमध्ये जय्यत तयारी सुरू आहे, काय सांगाल? अगदी काम जे आहे ते अगदी अंतिम टप्प्यात आलेलं आहे। मी जसं म्हटलं मगाशी तसं की 22 तारखेला उद्घाटन जरी होणार असलं राम मंदिराचं तरी त्यापूर्वी अंतिम टप्प्यात काम आल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला बघायला मिळते। मी राम मंदिराच्या अगदी काही मीटर अंतरावरती आहे। ही साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी खरं तर आपण सगळी दृश्य दाखवत आहोत। समोरचं जे मी थोडं विस्तारानं सांगतो, जे समोर कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपण दृश्य बघत आहोत ती दृश्य आहेत प्रवेशद्वाराची। त्या प्रवेशद्वार आहेत आणि त्या प्रवेशद्वारापासून प्रत्येक भाविकांना जे आहे ते आतमध्ये एंट्री मिळणार आहे। त्यानंतर समोर मध्ये काही प्रमाणात रस्ता आहे आणि त्या ठिकाणी देखील तिथून मोठ्या प्रमाणात भाविक जे आहेत ते समोर येऊन राम मंदिरामध्ये मुख्य मंदिरामध्ये दर्शन घेऊ शकतात। ही समोरची जी इमारत दिसते ती राम मंदिराची प्रमुख इमारत आहे। त्या इमारतीच्या मध्ये देखील 3-4 मंडप वेगवेगळे आहेत। सुरुवातीचा मंडप एक भक्ती मंडप आहे, त्यानंतर नृत्य मंडप आहे आणि त्यानंतर पुढं खरं तर गर्भगृह आहे। त्या ठिकाणी रामलल्लाची मूर्ती जी आहे ती विराजमान होणार आहे। 22 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या ठिकाणी राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे, पण त्यापूर्वीचं हे सगळे दृश्य जे आहे ते आपण खरं तर साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी दाखवत आहोत। हे संपूर्ण मंदिर जे आहे ते 3 मजल्याचं मंदिर जरी असलं तरी सध्या पहिला मजला आणि पहिल्या मजल्याचं काम पूर्ण झालेलं आहे आणि दुसऱ्या मजल्याचं काम जे आहे ते अगदी अंतिम टप्प्यात आल्याचं चित्र बघायला मिळतं। त्यामुळे 2024 पर्यंत संपूर्ण काम जे आहे ते पूर्ण होणार आहे। जवळपास 2.7 एकरचं हे मंदिर जरी असलं तरी आसपास खूप मोठी परिक्रमा असणार आहे, कारण मंदिराच्या बाहेरून कोणालाही परिक्रमा करता येणार नाही। जर तुम्हाला परिक्रमा करायची असेल तर जवळपास ही परिक्रमा जी आहे ती तुम्हाला आतूनच करावं लागणार आणि त्या अनुषंगाने देखील ट्रस्टनं जे आहे ते संपूर्ण खबरदारी घेतल्याचं किंवा संपूर्ण तयारी जी आहे तशी ट्रस्टनं केल्याचं बघायला मिळते। खरं तर हजारो हात जे आहेत ते या ठिकाणी राम मंदिराचं काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी झटत आहेत। हे छोटे छोटे पार्ट्स आपण बघू शकतो की हे पार्ट्स मंदिराचे ज्या ठिकाणी गरजेचे आहेत त्या ठिकाणी लावले जाणार आहेत आणि त्यासाठी देखील खूप मोठी इंजिनिअरची फळी जी आहे ती काम करत असताना आपल्याला बघायला मिळते। खरं तर महाराष्ट्रातील असेल किंवा संपूर्ण वेगवेगळ्या राज्यातील खूप कामगार जे आहेत त्या ठिकाणी काम करत आहेत।
दगड असेल किंवा माती असेल ही सगळी वेगवेगळ्या ठिकाणाहून आणलेली आहे आणि सगळ्याचं परीक्षण केलेलं गेलेलं आहे. परीक्षणानंतर हा निर्णय घेतलेला आहे की नेमकं कोणती गोष्ट जी आहे ती मंदिरामध्ये वापरायची. खरं तर रामलल्लाची मूर्ती अगदी अंतिम टप्प्यात आहे की रामलल्लाची मूर्ती तयार झाली अशा पद्धतीची देखील माहिती काही वेळापूर्वी काही इंजिनियर्सने आपल्याला साम टीव्हीशी बोलताना दिलेली आहे. खास करून बघायला गेलं तर 8 पैकी 5 इंजिनियर्स जे आहेत हे मराठी इंजिनियर्स आहेत. त्यामुळं खरंच महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसांसाठी खूपच ती आनंदाची आणि कौतुकाची आणि अभिमानाची गोष्ट आहे असं म्हणावं लागेल. अगदी अंतिम टप्प्यामध्ये मंदिराचं काम आलेलं आहे. त्यामुळं 22 तारखेची सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे आणि 22 तारखेला हे मंदिर उघडल्यानंतर 23 तारखेपासून किंवा जास्तीत जास्त 24 तारखेपासून खरं तर राम भक्ताला प्रत्येक राम भक्ताला या ठिकाणी तुम्हाला दर्शन घेता येणार आणि त्यासाठी संपूर्ण तयारी जी आहे ती ट्रस्टकडनं केली जात असल्याचं आपल्या ठिकाणी बघायला मिळते. अगदी शेवटच्या टप्प्यात काम आहे, फक्त प्रतीक्षा उरलेली आहे अगदी काही दिवसांची. नक्कीच धन्यवाद. खरं तर प्रमोद आपण दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. तर आपण पाहतोय अयोध्येमध्ये आता राम मंदिराचं हे काम अंतिम टप्प्यात पोहोचलेलं आहे आणि साम टीव्हीवर एक्सक्लुझिव्ह थेट अयोध्येतून आपण ही दृश्य पाहतोय कशा पद्धतीनं हे राम मंदिराचं काम जोरदार सुरू आहे. आपल्या मराठमोळ्या अभियंत्यांचा हात राम मंदिराच्या जडणघडणीत सुद्धा आहे. गिरीश सहस्त्रभोजनेंनी यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांनी. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे मराठी यात खूप महत्त्वाची माणसं आहेत. हे गिरीश सर आहेत माझ्यासोबत, ते देखील महाराष्ट्रातले आणि मराठी आहेत. सर स्वागत आहे तुमचं. मराठी खरं तर तुमचं कौतुक की तू महाराष्ट्राच्या दृष्टीने खूप अभिमानाची गोष्ट आहे की जे मराठी माणसं 7-8 आहेत त्यात तुम्ही एक आहात. पहिली प्रतिक्रिया काय हे सगळं मंदिर पूर्ण करताना? जय श्रीराम. पहिली आणि शेवटची प्रतिक्रिया एकच आहे की हे सगळं रामलला घडवतातच. आमचे हात लागलेले आहेत केवळ या सर्वामध्ये, परंतु हे कार्य ज्या पद्धतीने चालू आहे, अडचणी आल्या त्यावर मात करत करत काम ज्या पद्धतीने चालू आहे पुढे. मंदिराचं काम ग्राउंड फ्लोअर पूर्ण झालेलं आहे. फर्स्ट फ्लोअरचं काम मी म्हणेन जवळजवळ पाऊण झालेलं आहे पूर्ण, आणि सेकंड फ्लोअरचं काम अजून सुरू व्हायचं आहे. तर हे झालं केवळ मंदिरापुरतं बोलायचं तर, परंतु मंदिराच्या चारी बाजूला एक आयताकृती रेक्टँग्युलर असा परकोटा बनतो आहे. या परकोट्याचं तुम्ही जर का बघितलं तर मंदिराच्या पूर्व दिशेला तुम्हाला जी वास्तू दिसते आहे ती परकोट्याचा प्रवेश आहे. अशा प्रकारे मंदिराच्या परकोट्याचंही काम मोठ्या जोरात चालू आहे. सर, 3ही मजल्याचं आता पहिल्या मजल्याचं काम जरी पूर्ण झालेलं असलं तरी उद्घाटनापर्यंत हे संपूर्ण काम मंदिराचं पूर्ण होईल? पूर्ण आम्ही करण्याचा उद्देश सध्या आम्ही ठेवलेला नाही आहे. याचं कारण असं आहे की बाह्य रूपाने जरी मंदिर तुम्हाला फर्स्ट फ्लोअरचं पाऊण मी म्हणालो तसं काम झालेलं दिसतंय, तरी वरतीसुद्धा फरशीचं काम आहे, वरती जे मूर्तिकारीचं काम आहे त्याचं फिनिशिंगचं काम आहे, बरंचसं काम अजूनसुद्धा उरणार आहे. कॅमेरामन राजीव गौतम, मी प्रमोद जगताप, साम टीव्ही न्यूज, राम मंदिर, अयोध्या.